बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4. टुडेज सब्जेक्ट इज इंग्लिश. इयत्ता 4. आज आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. Today's topic is Maya's Dream. 4.4 Unit 4. Maya's Dream. मायाचं स्वप्न. काय टॉपिक आहे आपला? मायाचं स्वप्न. आता ही माया झोपली आहे का स्वप्न बघायला? नाही, ती जागी आहे, चालत आहे, बाजाराला जात आहे आणि चालता चालता बाजारात जाता जाता ती स्वप्न पाहत आहे. दिवसा स्वप्न पाहत आहे, जागेपणी स्वप्न पाहत आहे. आपल्या मराठीमध्ये या जागेपणी दिवसा पाहिलेल्या स्वप्नाला एक शब्द आहे दिवा स्वप्न. आपण त्याला म्हणतो दिवा स्वप्न. जागेपणी पूर्ण शुद्धीत असताना पाहिलेलं स्वप्न. तर काय आहे मायाचं हे स्वप्न? मायाचं ड्रीम काय आहे आणि तिचं हे स्वप्न खरं होतं का? बघा, आपल्याला रात्री स्वप्न पडतं पण सकाळी उठल्यावर आपल्या ते लक्षात पण राहत नाही आणि कधी कधी पूर्ण होतं, नाही होत, आपल्याला आठवतही नाही. तर मायाचं हे स्वप्न खरं होतं का ते आता आपण पाहायचं आहे मायाज ड्रीम या स्टोरीमध्ये, या लेसन मध्ये. ओके, स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 4 मायाज ड्रीम. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 4 मायाज ड्रीम. Maya, the milkmaid, was carrying pot of milk on her head. माया कोण होती? एक मिल्कमेड होती. मिल्कमेड म्हणजे गवळण. बघा, पूर्वीच्या काळी लोक आपल्या घरामध्ये गाई म्हशी पाळत असत आणि सकाळ संध्याकाळ त्या गाई म्हशींचं दूध काढत असत. मग हे दूध काढलं की ते दूध घेऊन बाजारात विकायला जात असत. ओके, तशीच ही माया जी होती तिच्याकडे तिच्या गायी होत्या आणि त्या गायींचं दूध काढून ते एका मडक्यात घेऊन, पॉटमध्ये घेऊन ती कुठे चालली होती? रस्त्यातून चालली होती. माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड. बघा, रस्त्यातून चालली आणि तिच्या डोक्यावर दुधाचा घडा आहे, दुधाचं मडकं आहे, दूध भरलेलं मडकं आहे. दुधाचं मडकं म्हणजे तिच्या डोक्यावर जे मडकं आहे त्याच्यामध्ये सगळं दूध भरलेलं आहे. The milk was fresh and creamy. घरच्या गाईचं काढलेलं दूध, त्यामुळे ते कसं होतं? फ्रेश, ताजं एकदम, आणि क्रीमी. क्रीमी म्हणजे मलईदार, भरपूर मलई असलेलं, भरपूर साय असलेलं, असं फ्रेश, ताजं आणि क्रीमी म्हणजे सायवालं दूध होतं. जे तिच्याकडे जे दूध होतं मायाच्या त्या पॉटमध्ये, जे दूध होतं मायाच्या घड्यामध्ये, जे दूध होतं ते फ्रेश म्हणजे ताजं होतं आणि क्रीमी म्हणजे भरपूर मलईदार, छान सायवालं असं ते दूध होतं. माया began to dream. आता चालता चालता ती स्वप्न पाहू लागली. तिच्या डोक्यात काही विचार येऊ लागले आणि त्या विचारांबरोबरच ती स्वप्न पाहू लागली. माया began to dream. माया स्वप्न पाहू लागली. मायाने स्वप्न पाहायला सुरुवात केली. बघा, तिच्या डोक्यात कोणते कोणते विचार आले, तिने कसलं कसलं स्वप्न बघितलं, स्वप्नात तिने काय काय विचार केला. तर पहिलं तिच्या डोक्यात काय आलं? देअर इज सो मच मिल्क इन द पॉट. माझ्या डोक्यावर हे जे मडकं आहे, हा जो घडा आहे, याच्यामध्ये भरपूर दूध आहे. देअर इज सो मच मिल्क इन द पॉट. या
भांड्यामध्ये माझ्या डोक्यावरच्या मडक्यामध्ये भरपूर दूध आहे. इट्स रिच अँड क्रीमी. माझ्याकडे माझ्या मडक्यामध्ये माझ्या घड्यामध्ये जे दूध आहे ते ताजं, रिच म्हणजे पौष्टिक, पौष्टिक आणि मलईवालं आहे, मलईदार आहे. इट्स रिच अँड क्रीमी. I'll make nice thick दही with this milk. आता माझ्याकडे जे दूध आहे त्या दुधाचं मी काय करीन? छानसं जाड असं दही बनवीन. त्या दुधाचं मी काय करीन? दही बनवीन. ते दही कसं असेल? नाईस अँड थिक. नाईस म्हणजे छान आणि थिक म्हणजे चांगलं जाड, घट्ट, घट्ट दही असेल. पातळ पातळ पाण्यासारखं नाही, घट्ट दही, जाड, घट्ट, छानसं दही मी बनवीन. Then I'll churn it and make butter. Then I'll churn it. Churn म्हणजे घुसळणे. बघा ती स्वप्न बघते. स्वप्नामध्ये बघा तिच्या दुधाचा घडा आहे तो तिने जमिनीवर ठेवलाय आणि एक मोठी रवी तिने घेतलीये आणि त्या रवीला दोरी बांधली आहे आणि दोन्ही हाताने ती दोरी पुढे मागे करते आणि ते जे दुधापासून तिने दही बनवलंय त्या दहीपासून जे ताक बनवलंय ते ताक ती घुसळतीये. कशासाठी? तर त्या ताकाचं लोणी होण्यासाठी. ताक घुसळून घुसळून त्याच्यातून काय येणार? बटर. बटर म्हणजे लोणी येणार. ओके. Then I'll churn it and make butter. पहिलं तिच्याकडे काय आहे? मिल्क. From milk she will make what she will make? Dahi. Okay. And now she is making butter. I'll take the butter to the market. आता हे जे बटर आहे लोणी मस्त ताजं ताजं लोणी भरपूर जे लोणी आलंय ते लोणी घेऊन मी कुठे जाईन? मार्केटमध्ये बाजारात जाईन. I'll take the butter to the market. हे बटर म्हणजे लोणी घेऊन मी बाजारात जाईन. बाजारात विकायला जाईन. ते लोणी मी बाजारात घेऊन विकायला जाईन. Many people will come to buy the soft and tasty butter. जशी मी बाजारात जाईन लोक ते बटर घ्यायला नुसती लाईन लावतील. Many people will come. खूप लोक येतील माझ्याकडचं बटर विकत घ्यायला. कारण माझं बटर कसं असणार आहे? सॉफ्ट, मऊ एकदम आणि टेस्टी, चविष्ट, चांगलं सॉफ्ट आणि टेस्टी बटर मी बनवणार आहे. छान मऊ मऊ लोणी आणि अगदी चवदार लोणी मी बनवणार आहे. म्हणून ते मऊ आणि चवदार लोणी घेण्यासाठी खूप लोक माझ्याकडे येतील. रांग लावून पैसे देऊन माझ्याकडून लोणी विकत घेतील. I will sell it at a good price. असं काही स्वस्त नाही मी विकणार. चांगले पैसे घेईन त्या मऊ मऊ चविष्ट लोण्याचे मी चांगले पैसे घेईन. चांगल्या पैशाला मी ते विकेन. चांगले म्हणजे भरपूर. भरपूर पैसे मी घेईन. ओके. I will get a lot of money. आता खूप लोकांनी ते लोणी विकत घेतल्यावर काय होईल? I will get a lot of money. माझ्याकडे खूप पैसे साठतील. ओके. खूप पैसे मला मिळतील. एवढी लोक लोणी विकत घ्यायला येतील. सगळे लोक ते माझ्याकडचं लोणी विकत घेतील आणि मला खूप पैसे मिळतील. What shall I do with the money? आता एवढे भरपूर पैसे आल्यावर मी काय बरं करेन त्या पैशांचं? एवढ्या भरपूर पैशांचं मी काय बरं करू? काय करू मी एवढ्या पैशांचं? असा विचार ती माया करते.
I know what I will do. मला माहितीये मी काय करणार आहे. मला जर भरपूर पैसे मिळाले तर मी काय करणार आहे मला चांगलं माहितीये. काय करणार आहे? आय विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स. भरपूर पैसे मिळाल्यावर मी मोठे सोन्याचे कानातले घेईन. कानातल्याला आपण काय म्हणतो बघा, डूल म्हणतो मराठीमध्ये. डूल, कर्णफुले, असे शब्द आहेत. पण ते आपण रोजच्या वापरात वापरत नाही. आपण काय म्हणतो, कानातलेच म्हणतो, हो की नाही. गोल असेल तर रिंग म्हणतो आणि अशा प्रकारचे असतील तर आपण कानातले म्हणतो. मग मी काय करीन, आय विल बाय गोल्डन इयरिंग्स. मी मस्त मोठे सोन्याचे कानातले घेईन. They will be much better than Mira's earrings. मीरा तिच्या बाजूला राहणारी मुलगी आहे आणि त्या मुलीच्या कानातल्यांपेक्षा माझे कानातले खूपच चांगले असतील. मीराच्या कानातल्यांपेक्षा माझे कानातले खूप छान असतील, जास्त छान असतील. मच बेटर. दे विल बी मच बेटर दॅन मीराज इयरिंग. मीराच्या कानातल्यांपेक्षा माझे कानातले जास्त छान असतील. शी इज ऑलवेज शोईंग देम ऑफ. कशी भाव खाते माहितीये का तुम्हाला ती मीरा. जेव्हा इकडून तिकडून जाते ना तेव्हा स्वतःचे कानातले असे असे करून मला दाखवत असते. खूप भाव खाते स्वतः चांगले कानातले घालते म्हणून. शी इज ऑलवेज शोईंग देम ऑफ. नेहमी असे मला मुरडून मुरडून दाखवत असते ते कानातले घालून. खूप भाव खाते. बट नाव मीरा, जस्ट यू वेट. पण आता तू बघच ग. तू भाव खातेस काय चांगले कानातले घालतेस म्हणून. आता तू बघच. बट नाव मीरा, जस्ट यू वेट. मीरा आता तू बघच मी काय करते ते. आय विल वेअर देम अँड वॉक पास्ट हर लाईक दिस. मी ते नवीन मोठे कानातले घालीन. नवीन मोठे सोन्याचे कानातले घालीन. बिग गोल्डन इयरिंग्स. आय विल वेअर बिग गोल्डन इयरिंग्स अँड वॉक पास्ट हर लाईक दिस. आणि तिच्या समोरून ठुमकत ठुमकत निघून जाईन. तिच्या समोरून ठुमकत ठुमकत निघून जाईन. आय विल वेअर देम अँड वॉक पास्ट हर लाईक दिस. Maya began to walk with her head high. Maya began to walk with her head held high. आता ती जो विचार करत होती त्या विचारात ती कुठपर्यंत गेली बघा. तिने डोक्यावरच्या भांड्यामध्ये, त्या मडक्यामध्ये दूध आहे. त्या दुधापासून तिने विचार करायला सुरुवात केली. तिच्या डोक्यात काय काय आलं, सगळं पहिलं तिच्या डोक्यात आलं की माझ्या डोक्यावरचे दूध आहे, दुधाचं जे मडकं आहे त्याच्यामध्ये भरपूर दूध आहे. हे दूध अत्यंत फ्रेश अँड क्रीमी म्हणजे ताजं आणि मलईदार आहे. आता हे दूध त्या दुधाचं मी दही बनवीन. त्या दही घुसळून मी त्याचं काय करीन, लोणी काढीन. आणि हे लोणी मी मार्केटमध्ये देऊन विकेन, बाजारात नेऊन विकेन. बाजारात लोक माझ्याकडून पटापट लोणी घेतील आणि त्या लोण्याचे मला चांगले पैसे देतील. मग माझ्याकडे भरपूर पैसे येतील. या पैशांचं मी काय करीन, या पैशांचे मी बिग गोल्डन इयरिंग्स घेईन. मोठे सोन्याचे कानातले घेईन. आणि काय करीन, ते कानातले घालून मीराच्या समोरून ठुमकत ठुमकत जाईन. तेव्हा मी माझं मान अशी उंच ठेवीन आणि तिच्या समोरून ठुमकत ठुमकत जाईन. आणि असा विचार करता करता ती तशीच चालायला लागली. माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय. आणि चालता चालता तिचं डोकं तिने उंच धरलं आणि तशीच ती जणू काही मीराच्या समोरूनच जातीये अशा प्रकारे ती चालू लागली. माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय. She moved her head slowly from side to side. मुरडत मुरडत चालताना ती मान हळूहळू इकडे तिकडे हलवायला लागली. माने बरोबर तिचं डोकं पण इकडे तिकडे हलू
लागलं. ह्या बाजूला त्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला, असं तिचं डोकं सुद्धा हलू लागलं. She moved her head slowly from side to side. The milk in her pot rolled gently. जसं ती मान हलवू लागली, डोकं हलवू लागली, तसं तिच्या डोक्यावर जे दुधाचं भांड होतं त्यातलं दूध हळूहळू बाहेर येऊ लागलं. डचमळू लागलं, हलू लागलं आणि हळू थोडं थोडं त्या भांड्यातून बाहेर येऊ लागलं. तरी पण मायाचं लक्षच नव्हतं. त्या भांड्यातून दूध बाहेर पडायला लागलं, पण मायाचं अजिबात लक्ष नव्हतं. ती स्वतःच्या स्वप्नात रंगली होती. तिच्या स्वप्नात ती काय बघत होती की दुधापासून बनलेल्या दह्यापासून बनलेलं बटर, ते बटर विकून मिळालेले भरपूर पैसे, त्या भरपूर पैशांचे बनवलेले सोन्याचे मोठे कानातले, आणि ते तिने कानात घातले आहेत आणि जणू काही ती मीरा समोरून चाललेली आहे. अशाच प्रकारे तिचं स्वप्न रंगत चाललं होतं. आणि हे स्वप्न बघता बघता, स्वप्न रंगवता रंगवता आपल्या डोक्यावरच्या दुधाच्या त्या घड्यातून दूध बाहेर सांडते याकडे तिचं लक्षच नव्हतं. माया went on dreaming. आता ती पुढे तिच्या मनात काय आलं बघा, स्वप्नात काय आलं बघा. when Meera sees my rings, she will get a surprise. जेव्हा मीरा माझे कानातले बघेल, माझे सुंदर मोठे सोन्याचे कानातले बघेल, she will get a surprise. बाप रे, तिला केवढं तरी आश्चर्य वाटेल. She will see, oh, what lovely rings. काय म्हणेल मीरा, अरे वा, काय हिचे सुंदर कानातले आहेत. मायाचे कानातले केवढे सुंदर आहेत. हिने कधी घेतले काय माहित. माझ्यापेक्षा हिचे कानातले सुंदर आहेत. असं मीरा म्हणेल, असं मायाला स्वप्नात वाटलं. शी विल से, ओ व्हॉट लवली रिंग्स. She will say, oh, what lovely rings. वा, काय सुंदर कानातले आहेत हे मायाचे. I want to see your rings. अगं मला तुझे कानातले बघायचे आहेत. I want to see your rings. ए माया, मला तुझे कानातले बघायचे आहेत. Wait माया, wait. I want to see your rings. माया, थांब ना गं, थांब. मला तुझे कानातले बघायचे आहेत. असं कोण म्हणेल? मीरा. असं कोणाला वाटलं? मायाला. खरं होतं का हे? नाही. हे होतं मायाचं स्वप्न, मायाज ड्रीम. बट विल आय वेट? आता मीरानी बोलवल्यावर मी थांबेन का? मीरानी बोलवल्यावर मी थांबेन का? बट विल आय वेट? मी थांबेन का? ओ नो, चे अजिबात नाही. मी काय थांबणार नाहीये. मीरानी मला बोलवलं तरी मी नाही थांबणार. बट विल आय वेट? मी थांबेन का? ओ नो, अजिबात नाही. बट विल आय वेट? ओ नो. Why should I? Does she ever wait for me? No. Why should I? मी का थांबू? Does she ever wait for me? ती कधी थांबते का माझ्यासाठी? ती कधी माझी वाट बघते का? छे, कधीच नाही. मग मी कशाला थांबू? Why should I? Does she ever wait for me? No. छे. I will just toss my head like this. आणि छे असं बोलायला तिने मानेला काय दिला? टॉस केली मान, जोरात हलवली मान. माया tossed her head
with a jerk. एक जोराचा झटका देऊन तिने मान हलवली. छे, जोराचा झटका दिला आणि ती म्हणाली, नो. चल, तिने बोलवलं, मी काय थांबणार आहे का? नो. छे, आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक दिस. मी माझी मान अशी जोरात हलवी आणि अजिबात थांबणार नाही. असं बोलून मायाने काय केलं? मानेला एक जोरदार हिसका दिला, एक जोरदार जर्क दिला. आणि जर्क दिल्याबरोबर, मानेला हिसका दिल्याबरोबर काय झालं? Away flew the pot of milk, out spilled the milk. तिने मानेला जोरात हिसका दिल्याबरोबर काय झालं? ते डोक्यावरचं दुधाचं भांड, दुधाचा घडा खाली पडला आणि त्यातलं सगळं दूध वाहून गेलं. तो घडा पण फुटला, तो मातीचा होता, तो फुटला आणि त्यातलं सगळं दूध वाहून गेलं. Away flew the pot of milk, out spilled the milk. सगळं दूध सांडून गेलं. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो इयरिंग्स. तिचं जे स्वप्न होतं ते क्षणार्धात तुटलं. ती जे मोठं स्वप्न पाहत होती, सोन्याचे इयरिंग्स घेईन आणि मीरा समोरून चालत जाईन आणि मीरानी हाक मारल्यावर मानेला जोरात हिसडा देईन आणि नाही बोलीन. हिसडा देताना काय झालं? डोक्यावरचं दुधाचं भांड पडलं खाली, ते भांड फुटलं आणि सगळं दूध वाहून गेलं. नो मिल्क, दूध नाही. नो दही, दही पण नाही. नो बटर, लोणी पण नाही. आणि हे सगळं नाही, त्यामुळे पैसे नाही, आणि पैसे नाही म्हणून इयरिंग्स पण नाही. तिचं स्वप्न सगळं तिथेच त्या दुधाच्या घड्याबरोबरच फुटून गेलं. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो इयरिंग्स. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो इयरिंग्स. Maya lost her earrings even before she bought them. विकत घ्यायच्या आधीच मायाचे ते सुंदर मोठे सोन्याचे कानातले हरवले. विकत घ्यायच्या आधीच ते हरवून गेले, संपून गेले. Maya lost her earrings even before she bought them. विकत घ्यायच्या आधीच ते कानातले हरवले. ओके, आता आपण धडा वाचूया. मायाज ड्रीम. लिसन अँड रीड विथ मी. ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. Maya, the milkmaid, was carrying a pot of milk on her head. The milk was fresh and creamy. Maya began to dream. Maya began to dream. There is so much milk in the pot. It's rich and creamy. I will make nice thick dahi with this milk. Then I'll churn it and make butter. I'll take the butter to the market. Many people will come to buy the soft, tasty butter. I will sell it at a good price. I will sell it at a good price. Many people will come to buy the soft and tasty butter. I will sell it at a good price. I will get a lot of money. What shall I do with the money? I know what I will do. I will buy big golden earrings.
They will be much better than Mira's earrings. She is always showing them off. But now, Mira, just you wait. I will wear them and walk past her like this. Maya began to walk with her head held high. Maya began to walk with her head held high. She moved her head slowly from side to side. The milk in her pot rolled gently. Maya went on dreaming. When Meera sees my rings, she will get a surprise. She will say, "Oh, what lovely rings! Wait, Maya, wait. I want to see your rings." But will I wait? Oh no. Why should I? Does she ever wait for me? No. I will just toss my head like this. Maya tossed her head with a jerk. And what's this? Away flew the pot of milk. Out spilled the milk. And what's this? Away flew the pot of milk. Out spilled the milk. No milk, no dahi, no butter, no earrings. Maya lost her earrings even before she bought them. Maya lost her earrings even before she bought them. Guess the meaning of the following words. या शब्दांचे अर्थ अंदाजाने सांगा. मिल्कमेड, गवळण. मिल्कमेड म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? गवळण. चर्न म्हणजे घुसळणे. जर्क म्हणजे हिसका आणि स्पिल्ड म्हणजे वाहून जाणे. ओके. मिल्कमेड म्हणजे गवळण, चर्न म्हणजे घुसळणे, जर्क म्हणजे हिसका आणि स्पिल्ड म्हणजे वाहून जाणे. Maya was a milkmaid. She churned the buttermilk for butter. She gave jerk to her head and milk spilled out of the pot. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.